नमस्कार. माझे नाव वैभव कवळेकर. एक ल्हानसो कलाकार. आयज कला अकादमी आयोजित अ गट नाट्य स्पर्धेत आम्ही सियावर राम गिमोणे पिळगांव ही संस्था डेथ अँड द मिडन हे नाटक सादर करतले. हे नाटक मूळ लेखक जो ह्या नाटकाचो आसा तो एरियल डॉर्फमन आणि ह्या नाटकाचो अनुवाद केला डॉक्टर नारायण खराडे. Ollie. 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 हॉलिना, तू इथे काय करतेस? आय एम रिअली सॉरी, मला यायला उशीर झाला. कोण होता तो? त्याचं काय झालं? कोण होता? उगाच अस्वस्थ होऊ नकोस. मोठं असं काही झालेलं नाही. कारचा टायर पंक्चर झाला होता बस. नशीब चांगलं म्हणून एक जण थांबला. हॉलिना, इट वॉज सच अन अमेझिंग डे. हॉली, हॉली, जेवण थंड झालं असेल. गरम करता येईल. सेलिब्रेट करायला निमित्त असलं की झालं. आणि सेलिब्रेट करायला तुझ्यापाशी निमित्त आहे. बरोबर ना? ते तुझ्यावरती सरप्राईज आणलंय. हे काय सांग? या हरामखोरानं टायर पंक्चर केला होता. पॉली, साधारणपणे टायर पंक्चर झाल्यावर कोणीही काय करतो? म्हणजे मागे जाऊन स्टेपनी बाहेर काढतो. जर स्टेपनी पंक्चर नसेल तर, म्हणजेच बायकोने स्टेपनीचा पंक्चर काढलेला असेल तर. बायकोने? म्हणजे सगळी कामं बायकोने करायची. स्टेपनीचा पंक्चर तू काढणार होतास. मी वाद घालायच्या मूडमध्ये नाहीये. पण तू काढणार होतास. तशेंच ह्या नाटकाचें दिग्दर्शन हांवें केलां. एक दिग्दर्शनाच्या कॅटेगरीत म्हज्या खातीर हो पयलो एक्सपिरियन्स, कारण अ गटाक हाचे पयलीं हांवें नाटक खंयचें डिरेक्ट करूंक ना. सो म्हज्या खातीरूय एक नवी ऑपॉर्च्युनिटी कशी, आनी म्हज्या खातीर एक शिकपा खातीर ही एक अ गटा खातीर पयली ऑपॉर्च्युनिटी म्हणटा हांव. आनी बरो एक्सपिरियन्स आसा. ह्या नाटका विशीं सांगपाचें म्हटल्यार हें नाटक एक पॉलिटिकल प्ले आसा भितर तो. आनी नाटकान खुबशे राजकारण आनी ह्या गजालीचेर चर्चा करतना एक नाटकाचें कथानक आसा, जें घरगुती कथानक आसा. पूण आमी जेन्ना समाज वेवस्था म्हणटा, ज्या समाजान रावता, तेन्ना आमचेर वेवस्थेन ज्यो गजाली घालून दिल्ल्यो आसता ताचोय तितलोच परिणाम मनीस म्हणून जाता. तेंच ह्या नाटकान आमकां पळोवपाक मेळटा. मी घर सांभाळते आणि तू? मी मदत केलेली तुला चालत नाही. ऍटलीस्ट कार तक्रार करतेस. मी तक्रार नाही करत आहे. नाही करत आहे. दिस इज अन ॲब्सर्ड डिस्कशन पॉली. आपण कशावरून भांडतोय मला काहीच आठवण झालं. आपण भांडत नाही होत. तू माझ्यावर आरोप केलास की मी तुझ्या स्टेपनीचा पंक्चर काढला नाही म्हणून. माझी स्टेपनी. आणि मी सांगितलं की मी इनफ पॉली, रिअली इनफ. पॉली, पॉली, पॉलिना, पॉली, आपण हा विषय इथंच थांबूया. तू स्टेपनीचा पंक्चर काढला नाही, आपल्या स्टेपनी, यावर चर्चा होऊ शकते. पण आणखी एक विषय आहे. जॅक. कसला जॅक? बरोबर, कसला जॅक? कार मधला जॅक कुठे ठेवलायस कार वर घ्यायला?
रातभर खेळायला तुला जॅक लागतो. चॅकचं काय केलंस ते बोल. आईला दिला. चॅक आईला देऊन टाकला. अरे उधार दिला. मी विचारू शकतो कशासाठी म्हणून. होय, कारण तिला गरज होती. बोली आपण असं नाही चालत. तू नाही असं करू शकत. आई दक्षिणेला जायची होती आणि तिला खरोखरच गरज होती. शिवाय तू माझी मारून घेतो. नाही. होय, अगं मला टेलिग्राम मिळतो, शहरात जायचं असतं राष्ट्राध्यक्षांना भेटायला. माझ्या उभ्या आयुष्यातली ही महत्वाची गोष्ट असते. आणि तो हरामी खेळ, तो वाटेत दबा धरून बसलेला असतो. त्यात माझ्याकडे स्टेपनी नाही आणि जॅकही नाही. अशा स्थितीत मी लटकतो. नशीब चांगलं म्हणून हे जाते वेळी होत नाही. मला माहित होतं तुला कोणी ना कोणी नक्की भेटेल. दिसायला सुंदर होती, सॅक्सी. पुरुष होता. पुरुष सांगून झालंय. तसं बोलला नाही. नेहमी गृहीत कशाला धरतेस की पोरगीच असणार. कशामुळे असेल मला खरंच माहित नाही. बरा होता तो माणूस. बाप माणूस. बाप माणूस. माझं नशीब चांगलं म्हणून. बघितलंस, हे तुला कसं जमतं मला नाही माहित, पण तू दरवेळी बरोबर जुळवून घेतोस आणि तुझ्यासाठी शेवट नेहमीच गोड असतो. नाहीतर आहे, जर तिचा टायर पंक्चर झाला असता तर नेमका एखादा विचित्र माणूस थांबला असता. तिला नेहमी चक्रम माणसंच भेटतात. तुला कल्पनाही करता येणार नाही की मला किती मस्त वाटतं. म्हणजे या विचाराने की तुझ्या मातोश्री दक्षिणेची सर करायला गेलात माझा जॅक घेऊन अगदी बिंदास. आणि मी मात्र इथे तासन तास. अतिशयोक्ती नको. पाऊण तास, चक्क पाऊण तास बाजूने गाड्या अशा काही जात होत्या ना, जणू काही माझं अस्तित्वच नाही. मी काय केलं असेल सांग. नुसते हात हलवत होतो पवन चक्की सारखी. म्हटलं बघू, पण सॉलिडॅरिटी म्हणून काय असतं याचा या देशाला विसर पडला. नशीब दांडगा म्हणून तो माणूस रॉबर्टो मिरांडा. त्याला निमंत्रण दिलंय. ऐकलं मी. रविवारी चालेल. चालेल, पण सोमवारी आपण परत जातो. म्हणजे निदान मी तर. मला वाटतं सुट्टी थोडी छोटी करून तुलाही सोबत यायचं असेल नाही. राष्ट्राध्यक्षांनी तुझ्या नावाची निवड केली. होय, राष्ट्राध्यक्षांनी माझी निवड केली. दिस मस्ट बी पिक ऑफ युअर करिअर. मला नाही तसं वाटत. निवड झालेल्यांमध्ये मी सर्वात तरुण आहे. काही वर्षांनी तू न्याय खात्याचा मंत्री बनशील. दॅट मस्ट बी पिक ऑफ युअर करिअर. ते माझ्या हातात नाही. त्याला सांगितलंस. त्याला कुणाला? तुझ्या मदतीला धावून येणार तो. त्याला सांगितलंस. रिलॅक्स रिलॅक्स. नमस्कार, माझं नाव सचिन चौगुले आणि मी या नाट्यक्षेत्रात गेली 20-22 वर्ष आहे. आणि गेली 2 वर्ष मी गॅप घेतला होता काही कारणास्तव. आणि 2 वर्षानंतर पुन्हा एक नाटक करण्याची संधी मला मिळाली आणि एक छानसं नाटक माझ्या हाती आलं आहे. आणि ह्या नाटकामध्ये मी रॉबर्टो नावाच्या एका डॉक्टरची भूमिका साकारतो आहे. नाटकाचं नाव आहे डेथ अँड द मेडन. हे एरियल डॉर्फमन यांनी लिहिलं आहे आणि मराठी अनुवाद नारायण आशान यांनी केलेला आहे. त्याचबरोबर वैभव कवळेकर यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. खूप चांगला अनुभव होता. खूप काही शिकायला मिळालं वैभवकडून. माझ्या दोन्ही जे सहकलाकार आहेत चैती आणि शिरीष यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. आणि बघू आता नाटकाचा प्रयोग आहे, सगळं चांगलं होणार आहे. हॅलो मिस्टर एस्कोबार. तुम्ही होय? माझ्या पोटात गोळा आला. आय एम रिअली सॉरी. म्हणजे ह्या घुसखोरीबद्दल. दॅट्स ओके. पण मला वाटलं होतं तुमचं सेलिब्रेशन अजून सुरू असेल. हो, आम्हाला अजून तशी सवय नाही. कशाची? लोकशाहीची. हो. म्हणजे मध्यरात्री असं कुणीतरी दार वाजवावं. दार वाजवणारा आपला मित्र निघावा. आणि त्या हराम खोरापैकी नसावा, राईट? ऍब्सोल्युटली. त्यात माझ्या बायकोला ती थोडी घाबरट झाली. हो. म्हणजे तुम्ही समजू शकता, म्हणजे समजून घ्या. येस येस येस. तिचं बोलणं वागणं प्लीज मनाला लावून घ्या. आपण थोडं हळू आवाज. आय एम रिअली सॉरी. पण मला वाटलं होतं. दॅट्स ऑल राईट. प्लीज हॅव अ सीट. नाही नको. एक धावती भेट काही मिनिटांचीच फक्त.
म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला असेल माझं इथं असं अचानक येणं. दॅट्स ऑल राईट. प्लीज हॅव अ सीट प्लीज. वेल थँक्यू. मी जेव्हा नाटक करायचो म्हणजे सुरुवातीला जेव्हा करायचो तो काळ आणि आताचा काळ ह्यात तांत्रिक बाबींमध्ये बराचसा फरक आलेला आहे आणि मी खुश आहे की गोव्यामध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या खूपच पुढे गेलेलो आहोत. नाईस हाऊस. Yes. तर मी माझ्या कारनं जात असताना एक्सक्यूज मी, वुड यू लाईक टू हॅव अ ड्रिंक? नाही नको मिस्टर एस्कोबार, थँक्यू सो मच. नो थँक्यू. प्लीज. माझ्या बायकोने बनवलेला तो प्रसिद्ध मार्गारेटा तुम्ही रविवारी चाखू शकता. येस. सध्या माझ्यापाशी एक कॉग्नेट आहे. नाही खरंच नको आहे मिस्टर एस्कोबार. सॉरी. नाही सॉरी खरंच नको आहे मला. आय रिअली इन्सिस्ट. नाही प्लीज. वेल ओके. पण अगदी छोटूसा. दॅट्स फाईन. कॉग्नेट. येस. नाईस. वाव. Here goes the cognac. येस. ब्युटिफुल. तर माझ्या कारमध्ये मी रेडिओ ऐकत होतो आणि इतक्यात माझ्या लक्षात आलं म्हणजे बातम्यांमध्ये तुमचं नाव निघालं. राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलेल्या चौकशी आयोगाच्या सदस्यांची नाव आहे आणि त्यात एक होतं जेरार्डो एस्कोबार. म्हटलं कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं पण कुठे डोक्यात फिरत राहिलं आणि घरी पोहोचणार माझ्या लक्षात आलं अरे हे तर तेवढ्यात आठवलं तुमची स्टेपनी आपण माझ्या कारमध्ये ठेवली होती आणि उद्या सकाळी ती तुम्हाला घेऊन जायला यावं लागेल. शिवाय अगदी म्हणजे अगदी खरं सांगायचं तर मी ऐकायला एकदम उत्सुक आहे. बोला. योकार. म्हजें नाव वैभव कळंगुटकर. सियावर राम गिमोणे प्रस्तुत डेथ एंड द मेडन ह्या नाटकाचो निर्मातो जावपाक म्हाका खूब खोस भोगता. नाटक म्हळ्यार समाजाचो आरसो अशें आमी मानतात आनी नाटक जरी सर्ती खातीर आसलें तरी प्रत्येक मनशान पळोवचें अशें हें नाटक. कारण आपल्या भितरूय ह्यो गजाली दडल्यात काय, आपुणूय केन्ना अशें चिंतता काय, अशे कितलेशेच प्रश्न तुमच्या मुखार दवरतना हें नाटक आयच्या स्थिती बद्दलूच उलयता. जरी हें नाटक भायल्या देशांतलें आसलें तरी हें नाटक प्रत्येक घरान प्रत्येक समाजाक लागता जे प्रत्येकान स्वताक विचारचें पडटा एम आय डुईंग रायट ऑर एम आय ऑल्सो सायकोपॅथ. हा मनुष्य आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं कार्य करतो ज्यामुळे या देशाच्या भूतकाळातील विभाजन आणि द्वेषावर कायमचा पडदा टाकता येईल. शिवाय या सगळ्या कामाच्या व्यापातून मुक्त असा हा तुमचा शेवटचाच विकेंड असेल रे. कोणी सांगावं किती महिने लागतील. उभा वेश पालता घालायचा आहे, असंख्य लोकांचं म्हणणं ऐकायचंय. तुम्ही असं म्हणू नका की तेही खरंच होतं, पण एवढंही नाही. म्हणूनच म्हटलं ही स्टेपनी तुम्हाला घरपोच मिळावी एवढं तरी आपण करायलाच पाहिजे. म्हणजे तुमच्यावर एखादी टॅक्सी किंवा टो ट्रकसाठी फोनाफोनी करण्याची नामुष्की ओढवणार आणि तसंही त्या तिथे फोन आहेत कुठे. तुमच्या या बोलण्यावरून असं वाटतंय हा. नाही खरं सांगतो अगदी काळजात. या आयोगामुळे आपल्या इतिहासातील एका विलक्षण वेदनादायक पर्वाला पूर्ण विराम मिळायला मदत मिळणार. आणि मीही तसा हा विकेंड एकटाच आहे. ओहो. हे बघा आपण सर्वांनीच एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. म्हणजे ती अगदी छोटीशी कृती असेल तरी पण. उद्या चाललं असतं. उद्या तुम्ही तुमची कार मिळवणार त्या स्टेपनी नाही, मग तुम्ही मला शोधत फिरणार, त्यानंतर मी तुम्हाला सापडणार अहो राहू देणार. आणि म्हणूनच ठरवलं माझा जॅक घेऊन सकाळी तुमच्या मदतीला जावं. जॅकवरून आठवलं तुमच्या जॅकचं काय झालं, सापडलं? तो माझ्या बायकोने तिच्या मातोश्रीला उधार दिला. आईला? मला बायकांचं माहीतच आहे. चांगलंच, ते अंतिम गुण आहे. आपण सगळं शोधून काढू. हा पण बायकांच्या मनाचा अंदाज यायचा नाही. नित्सेने काय म्हटलंय माहितीये का? बहुतेक नित्सेनेच बायकांच्या मनाचा थांग लागायचा नाही. कदाचित निश्चय नसेल पण एखाद्या विकेंडला जॅक शिवाय रस्त्यात लटकावं लागलं असतं
तर निश्चयने असंच म्हटलं असतं. त्या स्टेपनी नाही. हो, स्टेटनी सुद्धा नाही. म्हणूनच म्हणतो मी येतो तुमच्या सोबत. आपण दोघे मिळून सकाळच्या वेळी ती कामगिरी पार पाडूया. मी खरंच तुम्हाला खूप मी त्रास एक शब्द ऐकून घेणार नाही. हे बघा, मला लोकांना मदत करायला आवडतं. मी डॉक्टर आहे, सांगितलं ना तुम्हाला. आय नो. पण म्हणून मी फक्त तुमच्यासारख्या खास लोकांनाच मदत करतो असं तुम्ही समजू नका. नो 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 नो, आय नो दॅट. पण त्या दिवशी त्यावेळी तुमच्या समोर काय वाढवून ठेवलं याचा अंदाज जर तुम्हाला असता ना, तर तुम्ही तुमचा ऍक्सिलेटर पार जमिनीपर्यंत घुसवला असता. जमिनीच्या आत. नमस्कार. आयज आमचें नाटक आसा टायटल डेथ एंड द मेडन. ह्या नाटकांतली भुमिका ही म्हज्या खातीर एक खूब चॅलेंजींग आसलो. एक पयल्याच फावटी खूब वेगळोसो असो रोल करता आनी वैभव कवळेकरान हाचें डायरेक्शन केलां, सो ताजी म्हाका खूब साथ लागली. आनी म्हजे जे को एक्टर्स आसा सचिन भाई, सचिन चौगुले आनी शिरीश कळंगुटकर हांच्यांनी म्हाका खूब आधार दिलो हे करता आसतना. खूब मेहनत केला, सगळ्यांनीच बरी मेहनत केला. म्हणटा की नक्कीच शो सक्सेसफूल जातलो. मिरांडा, बरोबर ना? डॉक्टर रोबर्टो मिरांडा. विद्यापीठात माझी एक मैत्रीण होती, मिरांडा नावाची, एना मारिया मिरांडा. सान एस्तेबॉनच्या मिरांडांशी तुमचा संबंध नसला, हो ना? हुशार होती, स्मरणशक्ती विलक्षण. आम्ही तिला छोटा एन्सायक्लोपीडियाच म्हणायचो. गुड मॉर्निंग डार्लिंग. सॉरी पण ब्रेकफास्ट अजून तयार झालेला नाही. त्याला स्पर्श करायचा नाही. त्याला स्पर्श करायचा नाही. काय खेळ चाललाय पॉली? काय वेळेपण आहे? हा तोच आहे. कोण? हा तोच आहे. कोण? तोच डॉक्टर. कुठला डॉक्टर? ज्याने शुभटची कॅसेट वाजवली होती. ज्याने शुभटची कॅसेट वाजवली होती? हा तोच आहे. कसं कळलं? त्याचा आवाज. सांगितलं होतंस त्यावेळी तुझ्या डोळ्यावर पट्टी. डोळ्यावर पट्टी बांधलेली होती, तरी मला ऐकू येत होतं. डोकं फिरलंय पॉली. माझं डोकं फिरलं नाही. डोकं फिरलंय. तसं तर तसं माझं डोकं फिरलंय, पण माझं डोकं फिरलं तरी मी आवाज ओळखू शकते. शिवाय एक इंद्रिय निकामी असताना इतर त्याची भरपाई करतात.
अजून तीक्ष्ण म्हणतात. काय डॉक्टर? पॉली कुणाच्या आवाजाची नक्कल हा पुरावा होऊ शकत नाही. आज रात्री घरी आल्या आल्या मी तो ओळखला. त्याची हसण्याची लकब, बोलण्याचे विशिष्ट शब्द प्रयोग. असं नाहीये पॉली. तुझ्यासाठी ही छोटीशी गोष्ट असू शकते, पण माझ्यासाठी ती पुरेशी आहे. की वर्ष एक तास सुद्धा असा गेला नाही आम्ही त्याचा आवाज ओळखला नाही. तोच आवाज माझ्या कानाजवळ, लाळ मिसळलेला तो आवाज. Give it to her! This bitch can take a bit more! You sure, doctor? What if the gun dies on us? She's not even near fainting! Give it to her! Up another notch! काय केलं? त्याच्यामुळे मी अशी झाली. माझं डोकं फिरलं. पॉली मला खरं सांग, तू याच्यासोबत काय करायचं ठरवलंयस? मी नाही, तू आणि मी. काय? आपण याच्यावर खटला चालवायचा इथंच. तुझा विख्यात चौकशी आयोग ते करणार आहे. आन्सर मी. आन्सर मी. पॉली तू काय करते? पॉली काय करते सांग. पॉली काय चाललंय? पॉली 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 ऐक माझं. पॉली काय चाललंय सांग तरी. पॉली पॉली काय चाललंय? पॉली 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 माझा एक. पॉली 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 लिसन टू मी. पॉली शिट.